पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कठीण आहे बाई या माणसाचं। सचिन फोन का उचलत नाहीये? आता कसं थांबवू त्याला ऑफिस मध्ये जाण्यापासून? वा वा वा, आज काही खरं नाही बाबा। होणाऱ्या जाऊबाईंच्या हातचा नाश्ता मिळणार आहे मला, गरम गरम वल्ली। नशीबच काढलंच बुवा। हो तर कसं आहे की रोज तूच करतेस नाही का स्वयंपाक। बरं झालं का आठवण करून दिलीस। मला आपलं उगाच वाटायचं की माई मावशी करतात सगळं। काहीतरीच असतं ना तुमचं। घरातला सगळा स्वयंपाक ना मी करते, कळलं का? होणारे जाऊ बाई। हो का? हो। जर एक मिनिट हा। माई मावशी, कशाला बोलवताय आता तुम्ही? माई मावशी। अरे काय झालं, उगाच कशाला ओरडताय? अगं काय ग, काय झालं? काही नाही मावशी, नाश्ता तयारच झालाय। बाहेरची केर फरशी करून घेते आणि मग आपण बसूया खायला। हो अगं म्हणजे सगळं तूच करणार? अगं वल्ली आहे ना, काम वाटून द्या म्हणजे पटापट होऊन जातील ना। कशा? वल्ले चल, तू बाहेरचा केरवारा करून घे, तो हिचं इथलं काम होईल तोपर्यंत। चल अगं चल ना, चल बाळा, लवकर लवकर केर फरशी तर होऊन जाईल। चल 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 चल। मी कशाला केर फरशी, मी हे करते। अगं नाही, चल तू, ती करते ना। मी पण खाणार हा पोहे। तिखट कमी आहे। तू इथे काय करतोस? अरे बाप, चांगलाच राग आलेला दिसतोय। मी कशाला रागवेन? अगं एका रात्रीचा तो प्रश्न होता। नाही बरोबर आहे। एक रात्र असोत नाही तर 7 रात्री असोत, काय फरक पडतो? तू तिथे मी इथे, मस्त आहे सगळं। एक मिनिट 7 रात्री कुठून आल्या? एक रात्र तू ठरवलीस, पुढच्या 7 रात्री मी ठरवलं। ते सॉरी वगैरे होईल का? म्हणजे एक आपलं जातोस ना? अरे गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग नील। गुड मॉर्निंग मॅम। तू आलास ना, तू खाऊन घे पटापट, मीटिंग आहे आपल्याला। तोपर्यंत मी आवरते। अरे खा ना, खा। बाप रे, हे सगळं कठीण होऊन बसलंय। काहीतरी कर सौरभ, नाही तर तुझं काही खरं नाही। नील बोला की सर। तू आज वाड्यात राहिला का? मी सांगतोय म्हणून। तुम्ही काय काही सांगाल? तसं नाही, तसं नाही। हे बघ नील, मला असं वाटतं की आजपर्यंत मी तुला तुझ्या प्रेम प्रकरणामध्ये खूप सल्ले दिले, खूप मनापासून मदत केली तुझी, म्हणून तुला राधाचं प्रेम मिळालंय। करेक्ट आहे, म्हणजे माझ्या लक्षात आहे, ते कसं विसरेन मी? आहे ना, मग तेच लक्षात ठेव, खाल्ल्या मिठाला जाग आणि आज वाड्यावर राहायला ये। अच्छा, आज काय स्पेशल आहे का? म्हणजे माई मावशी काय करणार आहे का? कसला हावरेट आहेस रे?
सारखे खॅ 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 खॅ. अरे माई मावशीचं वय झालंय, तिला आपल्या आधाराची गरज आहे. सारखं खॅ खॅ करू नको. हे करणार का ते करणार का, सारखं तिला कामाला लावतोस. तिची काळजी घे. आता मी सनामिका आहेत वाड्यावर राहायला. तू इथे आलास ना तर त्या परत तिकडे येऊ शकतील ना, त्या घरी. सर मी काय म्हणतो, मॅम आत्ता इथे राहतात आहेत बरोबर? हो. मी येतो राहायला. हा. पण वाड्यावर नाही, तुमच्या घरी येतो. तिकडे काय आहे, माझ्या रूमवरचं आत्ता इंटरनेट जरा बिघडलंय. तिकडे इंटरनेट स्पीड कमाल आहे. म्हणजे इंटरनेटचा स्पीड पण भारी आणि काम पण भारी. अरे हे 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 महत्वाचं. अरे खड्ड्यात गेला रे इंटरनेटचा स्पीड. डेटा वापर. इंटरनेटचा स्पीड महत्वाचा नाहीये नील. तू इथे राहायला आलास की मी सनामिका फ्री होतील जबाबदारीतून, म्हणजे त्या परत माझ्या घरी राहायला येऊ शकतील. अच्छा, तर मुद्दा हा आहे. म्हणजे हा सगळा आटापिटा मॅमनी तुमच्या घरी यायला हवं म्हणून आहे. हा काय सर, हो मॅम किती छान काळजी घेतात माई मावशीची, आणि तुम्ही त्यांना तुमच्या घरी घेऊन जायचा प्लॅन करताय. तो तुमचा प्लॅन आहे. लाज वाटते का तुम्हाला? आगाऊपणा करू नको तू. सर काय रे, बरं झालं माई मावशी तू आलीस. सर म्हणत होते. गप्पा मारतोय आम्ही मस्त. अरे तू त्याची प्लेट का उचललीस? त्याला आणखीन हवे असतील ना पोहे. हो हवेत मला अजून. अरे नकोय त्याला, मी आत्ता विचारलं. ए सोन्या, पोहे हवेत का? काय चाललंय तुमचं? तुम्हाला काय पाहिजे तो गोंधळ घाला. तुझा डबा ठेवला रे इकडे, घेऊन जा, विसरू नको. हा, करा गोंधळ घाला. थोडा काय असा झोपून कर ना इकडे वाड्यामध्ये. तुला असा हो सर, कंट्रोल. तुम्ही चिडलात आणि मला मारलं बिरलं तर कोण येईल राहायला इथे पाड्यात? पोहे खा, पोहे खा, पोहे खा. मी मावशीला मस्त आलं घातलेला चहा करायला सांगतो. निवांत खा, पोहे खा. खातोस का भरव? खा गोणी माझं बाळ. फक्त वाड्यात ये. हा हे डबा खा. मी मटेरियल सिलेक्ट करायला उद्या जातो, तसा मेसेज केलाय मी त्यांना. गुड, तेवढं करच. हो तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे टेन्शन कसलं, तू असल्यावर काहीही टेन्शन नाही. फक्त नील, त्या राधा नावाच्या मुलीला आठवण करून दे की काम नावाची गोष्ट रोज करायची असते. एकटा जाऊ नकोस, तिलाही घेऊन जा. असं काय करताय मॅम? करते किती काम व्यवस्थित. हो आज सिनेमाला आपल्या गोखल्यांच्या साईट्सवरचे फोटोज पाठवले. काय कमाल फोटोज आहेत माहितीये. आपण आपल्या वेबसाईटवर टाकायला पाहिजे. हो ना. हो ना. आणि आपण तिच्या इतके भारी फोटोज काढूच शकत नाही. हो ना. नाही ना, तिला ना एक अशी एक वेगळी नजर आहे. त्याच्यामुळे आपले नाही म्हणजे आपल्या साईट सगळ्या सुंदरच असतात, पण ती जे फोटोज काढते ना त्याच्यामुळे त्या अजूनच भारी दिसतात. तिचा मार्केट रिसर्च पण खूप चांगला आहे. त्याच्यामुळे अँगल्स कुठले घ्यावेत किंवा ड्रोन कुठनं कसा वापरावा हे ती एकदम उत्तम सांगते. ऐक ना नील, ही राधा नावाची मुलगी माझीच मुलगी आहे हे तू विसरतोस का? किती बाजू घेशील तिची. एनिवे चलो निघूया का? हो मॅम, तुम्ही घरीच जाताय ना? हो, मी वाड्यातच जाणार आहे. दादा तेच म्हणतोय, मी जातो वाड्यात, तुम्ही तुमच्या नवीन घरी जा, विसरू नका. हो. एक्सक्यूज मी, बिल द्या. गेला कुठे माझा नवरा? जागेवर पण नाहीये. अरे हे दोघंही ऑफिस मध्ये नाही आहेत. कुठे गेले? वल्ले, रिया मॅडम तुझ्या नवऱ्याला नाही ना घेऊन गेली? कुठे गेले ते?
नाही, मी कामात आहे आता, मी नंतर करतो कॉल. हॅलो, हॅलो सर. हॅलो मॅम. आमचं बुकिंग आहे काय नाव आहे सर? मेहता अँड मेहता कंपनी. एक सेकंड मी चेक करते. येस सर, रूम नंबर 107. थँक्यू. आमची मीटिंग आहे तिकडे, तर येस सर, काही टी किंवा कॉफी हवी असेल तर रिंग करा. थँक्यू सो मच. या. हॅव अ ग्रेट डे. मॅम हे बस ना. हॅलो 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 हॅलो. तुम्हाला वाट पाहायला लावली. हा, सो सॉरी मॅम, सो सॉरी. नाही, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. सर बसा ना, बसून बोलू. अरे डोंट बी सो फॉर्मल डिअर. बिझनेस म्हणजे पैसे आणि कामाचा गिव्ह अँड टेक नसतो. आपल्याला ट्रस्ट द्यायला घ्यायला लागतो. फ्रेंडशिप महत्वाची असते. सो रिलॅक्स करा, बसा. शेवटी तुम्ही काहीतरी ऑफर्स आणली, ती जर इम्प्रेसिव्ह वाटली तरच डील फायनल करू. हा, सो आम्ही हे ब्रॉशर आणलंय तुमच्या MNC साठी. तुम्ही इयरली 6 ट्रिप्स करतात, तर त्या हिशोबाने आम्ही 6 सेक्शन्समध्ये हे डिवाइड केलं. की तुम्ही बघू शकतात की रियाजी, तिथून मला ते ब्रोशर काय दिसणार. इथे येऊन बसा कम्फर्टेबली. सर इथनं दिसत नसेल तर मी दाखवतो. हे बघ. तू नवीन आहेस काय? नाही. का बरं? नाही, मेहताशी आमचे जुने संबंध आहेत. तिथे दिसला नाही कधी तू? तलाटेजी, आम्ही तुम्हाला पॅकेजेस मेल केलं होतं, ते तुम्हाला आवडलं का? ते सगळं माझा मॅनेजर बघतो रियाजी. तुम्ही पॅकेजचं टेन्शन नका घेऊ. 19-20 करून घेऊ आपण. पण मार्केटमध्ये इतक्या ट्रॅव्हल कंपनी असताना हे डील मी तुम्हालाच का देऊ? बिकॉज हे बघा, तुम्ही आधी पण आमच्या कंपनीबरोबर ट्रॅव्हल केले. आम्ही इतर कंपनीसारखे नाही आहे. आम्ही ऑफर्स देतो, आम्ही बेनिफिट्स देतो. इवन जे काही गोष्टी आम्ही कमिट करतो ते पूर्ण पण करतो आहे. अँड आय डोंट थिंक मार्केटमध्ये तुम्हाला अशी ऑफर कुठेही मिळणार आहे. सर हा, बसून बोलूयात ना आपण, कशाला उभे. कामाचंच बोलूया आपण. मला तुमचा मॅनेजर सांगत होता की तुम्ही फक्त डीलसाठीच नाही पण रेग्युलर मीटिंगसाठी पण तुम्हाला हॉटेल असतं, बरोबर? तर कोरोनानंतर तुम्ही आताही वर्क फ्रॉम होम मॉडेल फॉलो करताय आणि दर 3 महिन्याने तुमच्या कंपनीच्या स्टाफला तुम्ही प्रत्यक्षात भेटतायत हॉटेलमध्ये. एम आय राईट? बिलकुल. जशी तुम्ही ट्रिपची खास ऑफर देताय तशी इथेही मला एक खास प्रॉपर्टी मिळवून द्या. मी तुम्हाला त्या प्रॉपर्टीचे चांगले पैसे मिळवून देईन. तलाटेजी, तुम्ही काय म्हणतात हे मला कळतंय. आपण कामासाठी इथे आलो, ऑफिशियल वर्कसाठी ते करूया आणि वेळेत निघूया. तुम्ही आमचे जुने क्लायंट आहेत म्हणून मी एवढा मान देते तुम्हाला. मान देताय, खुश करताय, मग नीट करा. आमच्या डिमांड्स फुल्ली ऐका, मग आम्ही तुमचं पाहिजे ते ऐकू.
सचिन. तुझी हिम्मत, हा? तुला माहितीये का मी कोण आहे ते? अरे कोणी असशील तू, पण बायकांची वागायची ही पद्धत नाही ना, एवढं माहितीये मला. जी बाई हॉटेलमध्ये मीटिंगला यायला तयार होते, हा? तिच्याकडनं काय अपेक्षा करणार? ए, तोंड सांभाळून बोल, हा? तोंड सांभाळून बोल. सगळे तुझ्यासारखे घाणेरडे नसतात. इथे कामासाठी आल्या होत्या त्या आणि कामाचाच बोलत होत्या. घाणेरड्या. ए, माइंड युअर लँग्वेज. अरे यू माइंड युअर सेल्फ. चल निघ इथून. आणि हा जो चमचा पाळला ना रियाजी, महागात पडणार आहे. हे जा. मॅडम, थँक्यू सचिन. तू किती चांगला आहेस तू माझ्यासाठी. मॅडम, तुमच्या जागी दुसरी कोणीही बाई असती तरी असंच केलं असतं मी. बायकांशी असं वागलेलं नाही आवडत मला. प्लीज या सगळ्याचा काही वेगळा अर्थ घेऊ नका तुम्ही. हं? सचिन, वहिनी, तुम्ही इथे कसं काय? मीटिंग होती माझी. तू इथे काय करतोस? माझी पण मीटिंग होती एक, त्याच्यासाठी चालू होती. मग मला बघून दचकलास का? नाही, दचकलो नाही मी. जे तुम्हाला इथे बघणं अपेक्षित नव्हतं ना, एकदम दचकलो नाही. तुझा चेहरा वेगळंच काहीतरी सांगतोय सचिन. काय प्रॉब्लेम आहे? नाही, काय प्रॉब्लेम वगैरे काहीच नाहीये खरंच. ठीक आहे, तू स्पष्टपणे बोलणार नसशील तर मी स्पष्टपणे विचारते. हे काय चाललंय? मी रियाला आणि तुला एकत्र पाहिलं सचिन. नाही वहिनी, तुम्हाला वाटतंय तसं नाहीये काही. मी रियाला आणि तुला एकत्र मिठीत पाहिलं सचिन. वहिनी, खूप मोठा गैरसमज होतोय तुमचा. ते वेगळं काहीतरी घटना घडली तिकडे. अहो, मी आमचे जुने क्लायंट आहेत म्हणून मी एवढा मान देते तुम्हाला. मान देताय, खुश करताय, मग नीट करा. आमच्या डिमांड्स फुल्ली ऐका, मग आम्ही तुमचं पाहिजे ते ऐकू. जी बाई हॉटेलमध्ये मीटिंगला यायला तयार होते, हा? तिच्याकडनं काय अपेक्षा करणार? हे तोंड सांभाळून बोल, हा? तोंड सांभाळून बोल. सगळे तुझ्यासारखे घाणेरडे नसतात. इथे कामासाठी आल्या होत्या त्या आणि कामाचाच बोलत होत्या. मॅडम, तेव्हा कदाचित पाहिलं असेल तुम्ही. आणि मला पण कळत नाही मी त्यांना आता कुठल्या शब्दात सांगू म्हणजे त्यांना कळत. मी कितीतरी वेळा त्यांना स्पष्ट सांगितलंय की माझं वल्लीवर प्रेम आहे. नंतर त्यांना कळतच नाही. अहो, आणि मला पण नकोय ते सगळं. मला नाही पडायचं याच्यात. कळत नाही, मी थांबू आता. तुम्हाला आधी पण सांगितलं होतं मी, आठवतंय का? हो, पण तुम्हाला म्हणाला होतास की हे सगळं एकतर्फी आहे. एकतर्फीच आहे वहिनी. फक्त रियाच्या मनात तुला नक्की तिच्याबद्दल काही वाटत नाही? हो वहिनी,
मला असं काही वाटत असतं तर मी वल्लीला सांगितलं असतं का स्वतःहून? तुम्हाला सांगितलंय आणि दादाला पण सांगणार आहे मी सगळं खरं जे काय घडतंय ते. नाही नाही नाही, तुझ्या मनात काही नाहीये तर आता लगेच दादाला सांगायची घाई नको. आपण बोलू. तू निघ आता, माझी मीटिंग झाली की येऊन भेटते, बोलूया.